सर काय सांगाल? आपल्या इथं एक दुःखद घटना घडली आणि त्या संदर्भात काय सांगाल? आपल्यासोबत जी घटना घडली आहे त्याबद्दल आपण काय बोलाल सर? मी माझे पुतणी अंकिता हिने जे सुसाईड केलं त्या गोष्टीबद्दल आम्हाला फार वाईट वाटतंय. कारण आमच्या घरामध्ये त्या कुटुंबामध्ये एकच मुलगी होती आणि अशी घटना वारंवार भारतामध्ये घडत चालल्यात. याला कुठंतरी एक शैक्षणिक व्यवस्था जबाबदार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि ह्या दुबार परीक्षेमुळे मुलांचं मनोबल खचलं गेलं आणि यामधून मुलं कमी मार्क पडल्यामुळं नैराश्यामध्ये आले आणि त्या नैराश्यातून बाहेर काढायला खूप पालकांना असेल, तिच्या आईला असेल, पप्पांना असेल किंवा आम्ही चुलते असतील त्यांना खूप कळून लवकर आलं नाही आणि ह्या नैराश्यामधून आमच्या पुतणीनं हा आत्महत्येचा निर्णय घेतला. हे आम्हाला अतिशय जड अंतकरणाने सांगायला लागत आहे. तर जेव्हा पेपर झाला, पेपर झाल्यानंतर तुमच्यासोबत तिने काही चर्चा केली होती का? पेपर कसा गेला, काय झालं? 3 मेचा पेपर जेव्हा दिला होता त्यावेळेस तिला खूप चांगला पेपर गेल्याचं तिने सांगितलं होतं. अतिशय चांगले मार्क 300-350 मार्क पडतील अशी तिची अपेक्षा होती. परंतु तो पेपर लीक झाल्यानंतर दुबार परीक्षा देण्याची वेळ आली आणि त्या दुबार परीक्षेमध्ये कदाचित पेपर मध्ये तिला चांगले मार्क मिळाले नाहीत आणि हे चांगले मार्क नाही मिळाल्यामुळं ती नैराश्यात गेली आणि तिने आम्हाला त्या गोष्टीबद्दल म्हणजे कमी मार्क पडलेच कसे हे तिला खूप फील झालं आणि जो कट ऑफ आला तो कट ऑफ तिच्या मार्कपेक्षा 10-11 मार्काने जास्त असल्यामुळं मागील जर 1-2 वर्षाचा आपण कट ऑफ पाहिला तर तो कट ऑफ 100, 110, 113 आसपास राहत होता आणि तो चालू वर्षी दुबार परीक्षेच्या नंतर जो कट ऑफ 177 झाला. इतका मोठा कट ऑफ झाला कसा ह्याचं आम्हाला पुढं समजत नाही. मागील 1-2 वर्षामध्ये जो कट ऑफ झाला आणि आताचा जो कट ऑफ आहे या कट ऑफमध्ये जवळजवळ 50-55 मार्कचा फरक पडला आणि या अ, परिस्थितीमुळे आमची पुतणी अंकिता हिचं डॉक्टर व्हायचं स्वप्न अपुरं राहिलं आणि या गोष्टीचं आम्हाला अतिशय वाईट वाटतं की अशा गोष्टी भारतामध्ये घडतात. ह्या घडू नयेत. आम्ही अजूनही जे विद्यार्थी कमी मार्क मिळाले असतील त्यांना सांगू इच्छितो की बाबांनो एक टोकाचा निर्णय घेऊ नका.